नमस्कार मंडळी. तर आज मी पहिला मोठा ब्लॉग माझ्यासोबत आणि शूट करणार आहे. तर मी काय काय दिवसभर काम करते, कसा माझा वेळ जातो हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज बेबीची तब्येत थोडी बरोबर नाही आहे, त्याला ताप येतोय. कारण हे वातावरणच असं झालेलं आहे की बरीच लोक आजारी आहेत आणि बरीच लहान मुलं आजारी आहेत. काल आम्ही डॉक्टरकडे जेव्हा त्याच्यासोबत गेलेलो तेव्हा खूप सगळी लहान लहान मुलं खूप आजारी होती. तर सगळ्यांनी काळजी घ्या. पाणी वगैरे ह्या दिवसांमधलं खराब आहे, पावसाळ्याच्या दिवसातलं. आणि तर माझा आज सकाळी स्वयंपाक वगैरे झालेला आहे, भांडी घासायची राहिलेत आणि गावावरून काही पार्सल आलेलं. तर ते ज्वारी आहे, नंतर कांदे आहेत आणि फणस होता. तर फणस मी पिकायला घातलेला आहे, तो पिकलाय की नाही माहिती नाही, पण ज्वारी आणि कांदे मला भरून ठेवायचे. तर मी आता छोटे छोटे मी जे रुटीन करते दिवसभर, कसं काम करते काय करते, तर मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे. तर आत्ता लाईट गेली, आता जस्ट लाईट आली, तुम्ही बघू शकता. आणि बेबी बघतोय आता टी व्ही, कारण बेबीला हंतरून टाकून दिलेलं आहे टी व्ही बघत बसायला. तर तो आता टी व्ही बघतोय, त्याला बरं वाटत नाही त्याच्यामुळे खूप किरकिर किरकिर करतोय. तर इकडे दूध सकाळी आज खराब झालेलं, रात्री माझ्याकडून फ्रीजला टाकायचं विसरून गेलं, त्याच्यामुळे आता मी ते दूध व्यवस्थित प्रॉपर लिंबू वगैरे टाकून हे केलेलं आहे. ते आपण फाडतो बोलतात, ते फाडलेले. आणि आता त्याच्यामध्ये मी साखर घालणार आहे, त्याचा कलाकंद बनवणार आहे. तर तो आम्हाला खूप आवडतो सगळ्यांना खायला. तर चला, आता मला जी ज्वारी पाठवली गावावरून ती भरून ठेवायची आणि कांदे वगैरे भरून ठेवायचे. तर मी तुम्हाला ते दाखवते. या पोत्यामध्ये माझ्या सासूबाईंनी ज्वारी आणि कांदे दिलेले. तर माझ्याकडे आधी त्यांनी आणलेली ज्वारी पण होती, तर त्याच्यामध्ये मी जे आपण कीटकनाशकचं इंजेक्शन असतं ते टाकलेलं होतं, त्याच्यामुळे मी ही ज्वारी आता डायरेक्ट त्याच्यामध्येच त्या आधीच्या डब्यामध्ये ओतणार आहे. पण त्याच्या आधी मी त्या डब्यामध्ये असणाऱ्या ज्वारीचं पोतं रिकामं केलं, आणि कारण हे दोन्ही एकसाथ बसणार नाहीत, मग तो डबा छोटा पडेल आणि ज्वारी जास्त होईल. त्याच्यामुळे तर मग हे असं एक डबाभर ज्वारी इथं असेल ना स्टॉकला तर बरं पडतं, कारण वर्षभर काही कटकट नसते. कारण आम्ही जास्त अशी ज्वारीची भाकरी खात नाही, सप्तधान्यांची जास्त खातो. पण तरीही आम्ही ठेवतो. तर इकडे मी या डब्यामध्ये पूर्ण अशी ज्वारी भरून घेणार आहे, या दोन्ही पोत्यांमधली. त्याच्यानंतर हे कांदे ठेवण्यासाठी मी जे कांद्यांचं बास्केट असतं ते मी गॅलरीत टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मी ते कांदे सगळे गॅलरीतल्या त्या बास्केटमध्ये भरून ठेवणार आहे. तिकडे मी कांदे, लसूण आणि आपलं जे छोटं मोठं साबण वगैरे असतात असलं सगळं छोटं सामान तिकडे ठेवते. कारण ह्या घरामध्ये कसं फर्निचर नाही आहे. आधीच्या घरांमध्ये फर्निचर होतं, प्लस आम्ही जेव्हा मुंबईला होतो तेव्हा मुंबईच्या घरामध्ये तर आमचं फुल्ली फर्निश घर होतं. त्याच्यामुळे तिकडे भरपूर सामान आमचं फर्निचरच्या त्या कपाटांमध्येच बसून जायचं, आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, खाली खूप कमी पसारा दिसायचा. आणि मग तिकडचं सामान जे आणलेलं आहे, खूप सारी भांडी, सगळे शोकेसचे वस्तू वगैरे असलं, आम्ही सगळं ते पॅकिंग बॉक्समध्ये ठेवलेलं आहे पोर्टलच्या. ते तसंच आहे, आम्ही खोललेलंच नाही आहे, कारण आम्ही ते आता गावाला पार्सल सगळं पाठवणार आहेत ते बॉक्सेस. इथे कसं व्यवस्थित ठेवायला असं हे नाही आहे, आपल्या घरामध्ये फर्निचर नाही आहे. त्याच्यामुळे मी इकडं मोजकीच भांडी ठेवलेली आहेत, बाकी सगळी मी बॉक्समध्ये पॅक करून टाकलेत. कारण इकडे खूप सारी धूळ आहे. तर पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांना माहिती आहे की इथे खूप धूळ आहे. खूप जणांचा अनुभव आहे. इकडे कबूतर पण खूप सगळीकडे गॅलरी वगैरे घाण करतात. दर 2 दिवसांनी गॅलरी साफ केली तरी कबुतरांनी तिकडे घाण सगळी केलेलीच असते. तर तुम्हाला मी तर नेक्स्ट दाखवतेच. तर इकडे हे गॅलरीमध्ये मी कांदे टाकले. तिकडे माझं ते आहे कांद्यांचं बास्केट, त्याच्यामध्ये सगळे कांदे भरून ठेवले. त्याच्यामुळे घरातला जो पसारा असतो तो पूर्ण कमी होतो. तर आता इकडे बघा तुम्ही, किती गॅलरीमध्ये हे कबूतर घाण करतात. 2च दिवस झाले मी गॅलरी धुतलेलेला. आणि या पावसामुळे काय होतं की सकाळी पाऊस पडायला सुरुवात झाली ना की गॅलरी धुता येत नाही. दुपारी मला असं जास्त भांडी राहिलेत माझी घासायची, तर मस्त अशी भांडी घासणार आहे. सगळं काम झालेलं आहे आवरून. आणि माझी पण तब्येत थोडी बरी नाही आहे. तर इकडे बघू शकता, मी या कुंडीमध्ये ना असं सहज ठेवलेले मनी प्लांट, पण ते खूप छान आले. त्यांनी ह्या अशा एका कॉर्नरला खूप छान लुक येतोय. हे माझे पेंटिंगचे ब्रश आहेत. हे पेंटिंगचा जो हे असतो आपला, तो हा मी पेंटिंगसाठी यूज करते. ह्याच्यामध्ये आम्हाला भेटलेलं काय होतं, कुल्फी होती. कुल्फीचा हा आहे कप, तो छान वाटतो पेंटिंग करायला. तर चला, मी आता भांडी घासून तुम्हाला दाखवते. आणि आता बघू शकता 12:30 वाजले दुपारचे.
आज चतुर्थी होती, त्याच्यामुळे मी गणपती बाप्पांचा अभिषेक पहिला करून घेतला. त्याच्यानंतर मी खिचडी बनवून नैवेद्य दाखवणार होते. तर अभिषेक झाल्यानंतर मी मस्त आरती वगैरे करून घेतली आणि नंतर मग मी खिचडी बनवून नैवेद्य. इकडे मी आता मस्त खिचडी करणार आहे. तर खिचडीसाठी मी इकडे बटाटा कापून घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि हे तूप टाकलेलं आहे. मी खिचडीसाठी आम्ही तूप वापरतो आणि हे आहे शाबू. तर त्याला मस्त अशी खिचडी करते आणि मग तुम्हाला दाखवते. जेवून गेले त्याचे 1 ताट पडलेलं आहे. तर चला मी आता खिचडी करते. खिचडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आपण लहान असताना खिचडी खायला खूप छान वाटायचं. माझी आई जेव्हा उपवास करायची तेव्हा आमच्यासाठी सगळ्यांसाठी खिचडी बनवायची आणि आम्ही आवर्जून खिचडी खायचो. आणि ज्या दिवशी ती आमच्यासाठी खिचडी बनवायची नाही त्या दिवशी आम्ही तिला म्हणायचो की तू आमच्यासाठी का खिचडी नाही बनवली. माझी आजी, माझी आई अशी माझ्यासाठी खूप खिचडी बनवून दर उपवासाला तिच्या ठेवायची. माझी आईची आई जी होती ती आम्ही जर तिकडे गेलो कधी राहायला आईकडे, आजीकडे, तर मला ती आवर्जून खिचडी बनवून ठेवायची लहान असताना. आणि माझ्या हातात, मी एकदम छोटी होते, 1-2 वर्षांची, तेव्हा ती मला खिचडी बनवायची आणि एका वाटीमध्ये मला ती रोज खिचडी द्यायची आणि मग मी ती सगळीकडे वाटी फिरवून सगळ्यांना दाखवायची आणि थोडी थोडी खिचडी सगळ्यांना वाटून खायची. तर असे किस्से बऱ्याच जणांच्यासोबत खिचडी बाबतीत असतील, कारण बरेच माझी मुलंसुद्धा खूप खिचडी प्रिय आहेत. त्यांना पण खूप खिचडी आवडते. जेव्हा केव्हा माझा उपवास असतो किंवा आमच्या सरांचा असतो तेव्हा मी त्यांच्यासाठी खिचडी बनवते. आता मी नैवेद्य दाखवणार आहे. आमच्या सरांनी आणलेली आहे ही मॅगी. तर आता मी मॅगी बनवणार आहे आणि मॅगी खाणार आहे. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. माझं काम वगैरे आवरून झालेलं आहे. तर आता मला संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचे, पण सरांना खूप भूक लागली त्याच्यामुळे त्यांनी ऑफिसवरून येताना मॅगी घेऊन आलेत. एवढा मोठा मी फणस कापला आणि याच्यामध्ये हे गरे आणि अजून 1 ताट गरे असे निघाले. तर हा कापा फणस आहे, पण इतका छान लागत नाही आहे आज. लास्ट टाईम आणलेला फणस खूप छान लागत होता. आणि इकडे रात्रीच्या जेवणासाठी मी बनवलेला आहे सोयाबीन राईस. आणि हे फणसाचे मी बिया काढून ठेवलेत उकडून खायला. फणसाची झाडं मी ऑलरेडी लावलेली आहेत. तर संध्याकाळच्या जेवणाला मी बनवलेला इकडं सोयाबीन राईस. तर तो आता आम्ही जेवायला घेणार आहे. तर हा राईस बनवायला खूप इझी पण आहे आणि जास्त प्रोटीन, हाय प्रोटीन पण असतं. तर आम्ही काय करतो, राईस थोडा कमी घेतो आणि प्रोटीन हे सोया चंक्स आहेत ते जरा जास्त घेतो. तर इकडे मी स्मॉल साईजचे सोया चंक्स आणलेले, त्याच्यामुळे ते खूप टेस्टी आणि खूप छान लागत होते. तर रात्रीच्या जेवणामध्ये मी हा राईस आणि त्याच्यासोबत आम्ही हे त्या दिवशी बनवलेलं लोणचं खाल्लं. बाय बाय.